मध्ये सामने असतात म्हणजे आपलं सिंधुदुर्ग, तर आपल्या घरच्या मैदानावर घरच्या लोकांसमोर खेळताना काही दडपण वगैरे असते का? मी मालवणमध्ये खेळताना ओपन टुर्नामेंट असतं तेव्हा माझ्यावर खूप प्रेशर असतो, कारण जेव्हा आपल्या घरच्या ग्राउंडवर खेळतो आपण तेव्हा तुमच्याकडनं परफॉर्मन्स झालाच पाहिजे अशी सगळ्यांचीच इच्छा असते, आणि जर नाही झाला तर पुन्हा परत शिव्या खाव्या लागणार आहेत हे सगळ्यांनाच माहीत असतं. ते एक प्रेशर असतं डोक्यात, ते घेऊन खेळावं लागतं आणि त्याच्यात कधी कधी परफॉर्मन्स आपला होत नाही. पण ते प्रेशर काढून ठेवायचं बाजूला, जे होईल ते क्रिकेटमध्ये आपलं जे नॉर्मल सहकार्य आहे ते करत खेळत राहायचं, आणि जे त्याच्यातनंच आपला गेम सुधारू शकतो. जर प्रेशर घेत राहिलो तर कधीच सुधारणार नाही खेळ. एक शेवटचा प्रश्न. दर्शन, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जे उदयोन्मुख खेळाडू आहेत ज्यांना तुझ्यासारखा ऑलराऊंडर व्हायचं असेल, तर एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती असते प्रेझन्स ऑफ माइंड, समयसूचकता. तुझ्या पहिल्या षटकात भरपूर धावा आले, मग तू कमबॅक करण्यासाठी स्वतःशी काय बोलत असतो, काय काय तू करतो की जेणेकरून एक महागडं षटक केल्यानंतर तू एक चांगलं षटक करतो? नॉर्मली एकच विचार होता माझ्या डोक्यात की शॉर्ट बॉल इथे डिफिकल्ट आहे मारणं, तेच मी जास्तीत जास्त टप्प्यावर बॉल टाकायला बघितलं आणि माझे 2-3 बॉल डॉट झाले, त्याच्यामुळे समोरच्या टीमवर पण प्रेशर आला थोडा. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. त्याने सांगितलं की जो माझा टप्प्यात येईल त्याचा मी कार्यक्रम करूनच दाखवणार. जाऊया आता अमोल जमदाडेकडे, आणि आपण सामना बघणार आहात प्रथम फेरीतला शेवटचा सामना, म्हणजेच दानिश इलेव्हन देवबाग आणि त्याच्यासमोर MSRT तुळस. धन्यवाद. हॅलो, देवबाग क्रिकेट संघ तुमचा एक्स्ट्रा खेळाडू कृपया कॉम्बॉक्समध्ये पाठवा. और पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा इथे प्रयत्न आहे. धन्यवाद हरीश पांडे सर. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून हार्दिक हार्दिक स्वागत. जर तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आला नाही तर 5 धावांची पेनल्टी कंपल्सरी दिली जाईल, याची आपण नोंद घ्या. गोलंदाजाचं नाव सांगायचं. सोहम. सोहम गोलंदाजी मार्कवरती तयार. निजी कोट्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 मध्ये सोहम तयार, आणि त्याच्या समोर आक्रमक फलंदाज आदित्य. चांगला बॉल इथे प्रचंड वेगात टाकला गेला. सोहम हाईट छोटी आहे मात्र फाईट खूप मोठी पहिल्या षटकामध्ये तो देतोय. मयूर स्पोर्ट चषक 2024 चा आपण आनंद घेतो. अतिथी कक्षामध्ये आपण मुख्य व्यासपीठावरती पाहताय या स्पर्धेचे सर्वेसर्वा अर्थातच राजू भालेकर सर गोलंदाज तयार. फुलटॉस बॅटवरती घेण्याचा इथे प्रयत्न. यष्टीरक्षक पाय घसरून पुन्हा एकदा पडलाय, आणि यष्टीरक्षक सर ज्यावेळेला पाय घसरून पडतो त्यावेळेला क्रीडा रसिकांच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे ती आपल्याला पाहायला मिळते. अरे सर, एवढी प्रसन्नता क्रीडा रसिकांच्या चेहऱ्यावरती येते की काम न करता लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत याचा आनंद जेवढा बहिणींच्या चेहऱ्यावरती आहे तितका आनंद आमच्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती आहे. गोलंदाज तयार आहे. सोहम. शॉर्ट बॉल इथे कट करायचा आहे मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगला बॉल आहे. दर्शन बांदेकरने मगाशी सांगितलं की जर या लेंथ वरती गोलंदाजी झाली तर फटका खेळणं उघड आहे. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण 2024 चा आनंद घेतो. तो मयूर चषक 2024 मध्ये आपण आहोत, आणि आजच्या 4थ्या दिवसातील महत्वाचा सामना तुम्ही पाहताय. MSRT तुळस टॉस जिंकले बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये. एक्स्ट्रा बाउन्स आहे. प्रथमतः फलंदाज आणि त्यानंतर यष्टीरक्षकाला बीट करत चेंडू लॉंग स्टॉप रिजन कडे चाललाय. वाईट बॉलचा सिग्नल देखील पंचांनी कळवलाय, कारण हा एक्स्ट्रा बाउन्स आहे. अतिरिक्त उंची आणि उसळी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळे गोलंदाजाला दंडित केलंय आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते 4 वर. बिनबाद 4. दानिश इलेव्हन देवबाग क्रिकेट संघ फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय. MSRT तुळस. नाणेफेकीचा कौल या संघाच्या बाजूने गेला. तुळस क्रिकेट टीमच्या प्रथमतः बॅटिंग करायचा निर्णय झालाय, म्हणजे प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहण्याचा प्रयत्न इथे तुळस क्रिकेट संघाने केला. चांगला बॉल आडव्या बॅटने खेळायचा आहे. खराब फलंदाजी आहे इथे. आपण जर पाहिलं तर चेंडू एका बाजूला, बॅट दुसऱ्या बाजूला आहे, म्हणजे जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशा पद्धतीची फलंदाजी आहे. स्ट्रायकिंग गेला बॅटर तयार आहे. आदित्य. सूझबूझवालं क्रिकेट खेळावं लागेल, दमखम दाखवावा लागेल.
और पिच बॉल समोर खेळाय सुंदर फटका व्ही झोन मध्ये अगदी बॉलरच्या डोक्यावरून खेळाय फटका लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत येईल 2 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारते 6 धावांवरती पहिलं षटक सोहमचं जे कंजूस षटक म्हणता येईल पहिल्या षटकात नफीतुली गोलंदाजी सटिक लाईन त्यांनी लेंथ मध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना अक्षरशः थांबवलंय मोठ्या फटक्यांपासून त्यांनी वंचित ठेवलंय आणि रन बॉल इक्वेशन आहे अर्थात 6 चेंडूमध्ये पहिल्या 6 धावाच फलकावरती लागलेत प्रथमतः बॅटिंग करत असताना MSRT तुळस क्रिकेट टीमच्या दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमच्या विरोधात पहिलं षटक सोहम आणि त्यानंतर व्यक्तिगत कुड्यातलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक पप्पन साळगावकर गोलंदाजी मार्कवरती तयार आहे हा देखील एक अष्टपैलू असा खेळाडू आहे आक्रमक फलंदाज त्याच्या समोर साहिल और पिच बॉल जबरदस्त फटका बॉर्डरमॅनचा वापर केलाय स्वीपर कव्हरच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक एकमेकांना टक्कर देण्याच्या पवित्र्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि ऐन मोक्याच्या क्षणी चेंडूवरची नजर हटली गेली मात्र खूप लांबून प्रवास केला खूप चांगला एफर्ट आहे अवघड झेल टिपण्याचा प्रयत्न हाफ चान्सला कन्वर्ट करण्याचा इथे प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा शर्तीचा प्रयत्न आणि भाग मिल्का भाग वल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं खूप चांगला एफर्ट लावला होता मात्र 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये आणि दुहेरी धावांनी धावसंख्या मात्र वधारते 8 वरती 1 षटक 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय बिनबाद 8 हा धावफलक आहे पपन या लेग स्टिक वरती मारा करण्याचा इथे प्रयत्न आहे अक्रॉस लाईनचा वापर खराब पाहायला मिळालाय चेंडू तेज तरार गेलाय प्रेक्षकाच्या दिशेने टिंब चेंडू आहे या चेंडूवरती कोणतीही धाव आली नाहीये उत्तर नाहीये स्ट्रायकिंग एजच्या बॅटरकडे आतापर्यंत 2 चेंडूमध्ये आलेत 2 धावा दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला खराब फलंदाजी दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी पहिला चेंडू खराब त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी पपन साळगावकरची त्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे आणि आपल्या अनुभवाचं गाठोडं आपल्या पाठीवरती घेत आपल्या टीमसाठी खूप मोठे योगदान देण्याचा हा पवित्र आहे कारण मयूर स्पोर्ट क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला इथे चांगलं प्रदर्शन करायचं आहे कारण ही स्पर्धा तुम्हाला नाव मिळवून देणार आहे आणि मगाशीच आम्ही राजू भालेकर सरांशी चर्चा करत होतो भोजनाच्या वेळी व्हाईट बॉलचं सिग्नल पंच कळवते आणि धावसंख्या पुढे जाणार आहे आपण जर पाहिलं तर फलकावरती धावा लागलेत 9 धावा राजू भालेकर सरांशी आपण चर्चा करत होतो की सर ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली आणि तुमचं काय प्रयोजन आहे त्यावेळी राजू भालेकर सरांनी आम्हाला सांगितलं की मला सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक चांगली टीम बनवायची आहे की जी टीम मुंबईच्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील सहभागी होऊ शकते आणि त्यासाठी लागणारं जे माझं योगदान आहे ते मी कधीही द्यायला तयार आहे मात्र चांगले खेळाडू निर्माण व्हावेत हा एकमेव उद्देश राजू भालेकर सरांचा आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक तगडा संघ त्यांना मुंबईसारख्या मायानगरीची मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळवायची ही त्यांची मोठी इच्छा आहे आणि त्यामुळेच या भव्य दिवस क्रिकेट स्पर्धेचं त्यांच्या माध्यमातून आयोजन झालंय खूप चांगली संकल्पना आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या खेळाडूंनी या संकल्पनेला दाद दिली पाहिजे साथ दिली पाहिजे आणि आपलं चांगलं योगदान देऊन एक चांगला संघ कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे मयूर स्पोर्ट चषक 2024च्या स्पर्धेमध्ये आपण सगळेजण आहोत आजचा 4था दिवस आहे आणि धावसंख्या मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11 धावा बॅकफुटवरती सर्कल मोठा फटका खेळायचा आहे मात्र बॅट आणि बॉलमध्ये याही वेळेला संपर्क नाहीये तुमच्या हातामध्ये जर मोबाईल असेल तर नेटवर्क आणि क्रिकेट खेळत असाल तर फुटवर्क खूप आवश्यक आहे ते फुटवर्क इथे पाहायला मिळालं नाहीये बॅकफुटवरती सरकलाय रूम बनवून धूम मचवण्याचा प्रयत्न झालाय मात्र चेंडू गेलाय यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये टिंब चेंडू आहे धावसंख्या थांबली आहे फलकावरती 11 यावेळेला मात्र बऱ्याच कालावधीने चेंडू बॅटला स्पर्श करतोय शर्तीचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा पाणी देखील मैदानावरती पाणीच पाणी आहे आणि ज्यावेळेला तुम्ही प्रचंड वेगात धावता त्यावेळेला घसरून पडण्याची दाट शक्यता असते आणि खरं तर राजू भालेकर सरांनी सांगितलं की घसरून पडण्यासाठीच बरेचसे खेळाडू आतुर झालेले असतात की जी मजा आहे ती आपल्याला अनुभवायची आहे आणि घसरून पडल्यानंतरचा जो क्षण आहे तो यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही कधीही पाहू शकता आणि आपल्या घरच्यांना मित्रमंडळींना आपल्या नातेवाईकांना दाखवत तो विलक्षण सोहळा अनुभवू शकता यूट्यूबच्या माध्यमातून आणि त्यामुळे यूट्यूबचं देखील आयोजन फलकावरती धावा आतापर्यंत लागलेत 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे आणि फलकावरती धावा आहेत 12 धावा आतापर्यंत फलकावरती लागलेत प्रथमतः बॅटिंग करतो या मॅच मध्ये
MSRT तुळस क्रिकेट संघ जो नाणेफेकी जिंकलाय म्हणजे प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहोण्याचा प्रयत्न झालाय. दानिश 11 देवबाग फिल्डिंग करत असताना आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज पप्पन साळगावकर, त्याच्या समोर फलंदाज आदित्य. और पिच बॉल लाजवाब फटका है. क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार, षटकार. जबरदस्त फटका आहे. या फटक्याची प्रतीक्षा क्रीडरसिकांना होती आणि या फटक्यासाठी स्ट्रायकिंग यांचा फलंदाज आदित्य शर्तीचे प्रयत्न करत होता. यावेळेला मात्र त्याला यश आलंय. 6 धावा आणि धावसंख्या मात्र पुढे जाते 18 वरती. साहिलच्या बॅटमधून हा फटका निघालाय. साहिल फलंदाज बराच काळ प्रयत्न करत होता. शर्तीचे प्रयत्न त्याने या सामन्यासाठी या मॅचसाठी लावलेले आपण पाहतोय आणि यावेळेला मात्र एक नवसंजीवनी पाजणारा फटका, संघाचं मनोधैर्य वाढवणारा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या पुढे गेली आहे 18. षटक क्रमांक 2चा इथे खेळ संपलाय. पहिल्या सत्रातील 2 षटकांचा खेळ आपण पाहिला. 18 धावा फलकावरती आहेत. बिनबाद 18 ही एकमेव जमेची बाजू असणार आहे MSRT तुळस क्रिकेट टीमसाठी, ज्याने नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे 60 धावांचा आकडा नक्की पार करावा लागणार आहे. वाईट बॉलचं सिग्नल गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित केलं गेलं आणि एका दंडात्मक धावेने धावसंख्या फलकावरती लागणार आहे 19 धावा. वीरेंद्र सेहवागचा हा जर्सी क्रमांक 19 आकडा वीरेंद्र सेहवागसाठी खूप लकी मानला जायचा. कारण आपण जर पाहिलं तर 2020 मध्ये वीरेंद्र सेहवागची सर्वोच्च धावसंख्या 119 आहे. वन डे मध्ये सर्वोच्च धावसंख्या 219 आहे. कसोटीमध्ये सर्वोच्च धावसंख्या 319 आहे. त्यामुळे 19 आकडा खूप लकी वीरेंद्र सेहवागसाठी मानला जातो आणि 19 फेब्रुवारी आपल्या राजाची जयंती आहे. यावेळेला बॅकफुटवरती पुन्हा एकदा सरकलाय. चांगली लेन तिथे सापडली आहे. रिदम मध्ये आलाय हा गोलंदाज आणि जो टप्पा मिळालाय त्या टप्प्यावरती सातत्याने गोलंदाजी होते. गोलंदाजीचं नाव आहे रोशन. जबरदस्त गोलंदाजी. स्ट्रायकिंग यांचा बॅटर थोडासा संघर्ष करतोय. आदित्य बॅकफुटवरती पुन्हा एकदा गेलाय. वेगात गोलंदाजी टाकायची, त्यामुळे खांद्याला अंतिम क्षणी थोडासा झटका दिला जातोय. वेग वाढवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कधी कधी एखादा चेंडू दिशेच्या बाहेर जातो. दिशा भरकटते. लेंथ मध्ये यावं लागणार आहे. अतिरिक्त चेंडू आपण पाहिलाय. नियंत्रित गोलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. आपण जर सातत्याने पाहतो की गाडी चालवताना वेगावरती नियंत्रण, बोलताना जिभेवरती नियंत्रण आणि गोलंदाजी करत असताना तुमचं चेंडूवरती नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती रोशन. ओहो, लाजवाब फटका. बॉटमहँडचा वापर. स्वीट स्पॉटला चेंडू स्पर्श झाला आणि ज्या वेळेला बॅटला स्पर्श झाला 6 धावांची छाप त्या चेंडूवरती होती. चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषेचं सीमा उल्लंघन करणारा गगनचुंबी गगनभेदी षटकार. फलकावरती धावा आता मात्र झळकताना आपण पाहतोय 27. और पिच बॉल समोर जसा आला तसा पाठवलाय स्लॉट मध्ये आणि या चेंडूला बरोबर डिपॉझिट केलंय समोरच्या प्लॉट मध्ये. लाजवाब फटका. बऱ्याच कालावधी नंतर आता मात्र रिदम सापडलाय. स्ट्रायकिंग यांचा बॅटर झंझावाती खेळ करत असताना आदित्य नावाचं तुफान मैदानावरती गोंगावतंय. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स, 2 मोठे फटके आदित्यच्या बॅट मधून. गोलंदाज तयार. याही वेळेला पिच आहे. टायमिंग साधलंय. क्रिकेट हो या प्यार. षटकारांची झाली हॅट्रिक. चेंडू मिड विकेट बोर्डलाईनच्या बाहेर. षटकार. जबरदस्त खेळी. सुरुवातीला शांत वाटणारा फलंदाज आदित्य एकाएकी आक्रमक झालाय. गाडीला एक्सलेट केलंय. गाडी टॉप गिअर मध्ये टाकली आहे आणि आता मात्र धावसंख्या प्रचंड वेगात वाढते. 39 धावा फलकावरती लागलेत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. तिसऱ्या षटकात 39 धावा. धावांचा वेग पावसाच्या वेगापेक्षाही प्रचंड वेगाने जात असताना आपण पाहतोय. यावेळेला कमबॅक आहे. परती आहे. 1 तेरी 1 मेरी बार हे चित्र पाहायला मिळावं ही क्रीडा रसिकांची अपेक्षा आहे. मात्र 3 खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूने त्यांची योग्य जागा स्ट्रायकिंग यांच्या बॅटर आदित्यच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर एक पलटवार करणारा चेंडू हा गोलंदाजाचा आपण पाहिलाय. सुंदर चेंडू. फटका चुकीचा खेळलाय. बराच काळ हवेत. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत. एक यष्टीरक्षक आहे, एक गोलंदाज आहे. एकच धाव इथे ऍड केली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या मात्र वधारते. प्रारंभीच्या पहिल्या सत्रातील 3 षटकांच्या सांगितले एकेरीस 40 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना MSRT तुळस क्रिकेट टीमच्या नाणेफेकी जिंकून प्रथमतः फलंदाजी करतोय आणि नाणेफेक गमावल्यानंतर क्षेत्ररक्षण करतोय दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ.
या स्पर्धेबरोबरच नक्कीच राजू भालेकर सरांच्या मयूर स्पोर्टला अवश्य भेट द्या आणि मयूर स्पोर्ट बरोबरच राजू भालेकर सरांच्या भालेकर वाडीला भेट द्या, कारण राजू भालेकर सरांच्या संकल्पनेमधून भालेकर वाडीमध्ये जे सरांनी हाऊस बनवलंय ते अतिशय पाहण्यासारखं आहे आणि बांबूच्या साहाय्याने बनवलेल्या या हाऊसमध्ये राहण्याचा भोजनाचा आनंद नक्की घ्या. चेंडू फोडलेच्या बाहेर, आता मात्र षटकारांची छडी लागली आहे. फलंदाज आपण पाहतो आदित्यने आपल्या बॅटला बरोबर 6चाच पाडा शिकवलाय. षटकारांची बोली भाषा त्याच्या बॅटमधून आहे. धावसंख्या पुढे गेली आहे 46 धावांवरती. हो हो हो, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स. आता मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. फटका तर जबरदस्त आहे, मात्र क्षेत्ररक्षकाला हेरलंय. प्रोटेक्शन लावलं गेलं, सापळा रचला आणि रक्षक सापळ्यामध्ये अडकवलं गेलंय. स्ट्रायकिंग यांच्या बॅटर आदित्यला विकेटचं पतन. पहिला धक्का मात्र बाद होण्यापूर्वी तडाखे बंद 4 षटकाराने नटलेली खेळी आणि 27 धावांचं बहुमूल्य योगदान देऊन आदित्य परतलाय तंबूच्या आसऱ्याला पहिल्या गड्याच्या रूपाने. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 46 धावा, म्हणजे 46 धावांची अभेद्य भागीदारी सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळते. भालेकर सर, क्रिकेटच्या मैदानावरती किती धावांची भागीदारी झाली तरी त्या भागीदारीचं रेकॉर्ड कोणत्या ना कोणत्या मैदानावरती ब्रेक होतं. मात्र आपल्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात मोठी भागीदारी कोणती असेल तर ती आपल्या पत्नीसोबतची सगळ्यात मोठी भागीदारी असते. त्या भागीदारीचं रेकॉर्ड कोणत्याही मैदानावरती ब्रेक केलं जात नाही. गोलंदाज तयार आहे. यावेळेला सुंदर फटका लेग स्टिक वरती पायामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्ही पाहताय सोहम. व्यक्तिगत कोड्यातल्या दुसऱ्या षटकामध्ये तो आलाय. पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं. एकच धाव ती ऍड केली जाईल. एकेरी धावांनी धावसंख्या वधारते 47 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 46 धावांची सलामी दिल्यानंतर संघ मात्र सुस्थितीकडे वाटचाल करतोय. नाणेफेकी जिंकत संघनायकाने घेतलेला निर्णय आतापर्यंत सफल ठरलाय. मोठा फटका खेळायचा मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. पहिली धाव प्रचंड वेगात आहे. दुसरीचा इथे प्रयत्न होईल की नाही पाहावं लागणार आहे. आणि जोपर्यंत फेकी येणार आहे केवळ एकेरी धावेंचा कालावधी आहे. अतिरिक्त जोखीम पत्करायची नाहीये. बचेंगे तो और भी लढेंगे या उक्तीप्रमाणे दोन्ही फलंदाज आता मात्र सावध खेळ करत असताना आपण पाहतोय. नवीन आलेला फलंदाज रुपेश आहे, ज्याने 1 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. रुपेशच्या बॅटमध्ये देखील क्षमता आहे, मात्र समोर तितका तरबेज गोलंदाज आहे. लेग स्टिक वरती खराब लेंथ वरती गोलंदाजी आहे आणि यावेळेला मात्र केवळ स्पर्धेच्या निर्बंध असलेल्या ठिकाणी चेंडूने प्रवेश केला. 2च धावा, एकच धावी ऍड केली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या मात्र वधारते. 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दानिश 11 देवबाग फिल्डिंग करत असताना MSRT तुळस बॅटिंग करतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी मार्कवरती पपन साळगावकर पुन्हा एकदा तयार होईल. त्याच्या समोर सलामीचा आघाडीचा फलंदाज साहिल. पाऊस देखील मोठ्या प्रमाणावरती आलाय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक बघतायत कॅमेऱ्या समोर पाऊस देखील प्रचंड प्रमाणामध्ये पडत असताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि इतक्या मोठ्या पावसामध्ये क्रिकेटचा आनंद आपण सगळेजण घेतात. आपलं सगळ्यांचं मनापासून मयूर स्पोर्ट चषक 2024च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पपन साळगावकर तयार आदित्यसाठी. आकुट टप्प्याचा बॉल इथे पाहायला मिळेल. आप ट्रॅकर चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने टिंब चेंडू आहे. पपन साळगावकर जबरदस्त गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत थांबले 49 धावा. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. चेंडू हवेत आहे. स्पर्धेच्या घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडूने प्रवेश निश्चित केलाय. एकच धाव इथे मिळणार आहे. एकेरी धावेने संघाचं अर्धशतक आता मात्र फलकावरती लागले. 1 धावा. MSRT तुळस क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. दानिश 11 देवबाग जो तगडा संघ या स्पर्धेमधील दोन्ही ताकदवर संघ आहेत आणि 2 ताकदवर संघांची ग्रंथिका. अपील केले गेले. उत्साह खूप जास्त, आत्मविश्वास त्या तुलनेमध्ये कमी आहे.
त्यामुळे पंचांनी हे अपील फेटाळलं आणि आपली विकेट मात्र सरेंडर करावी लागली आहे. सलामीच्या फलंदाज साहिलला जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा इथे प्रयत्न झालाय आणि दुसऱ्या गडच्या रूपाने फलंदाज साहिल परतलाय. तंबूच्या आश्रयाला फलकावरती धावा आतापर्यंत लागलेत. 50 2 बाद 50 हा धाव फलक आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आजच्या दिवशी पाहिलंय सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर, त्याच पद्धतीने आपण सुरुवातीच्या सत्रामध्ये पाहिलं चंदू शेट्टी सर, त्याचनंतर आपण पाहतोय प्रसादजी परब सरांचा आवाज, त्यानंतर मी समालोचक आज अमोल जमदाडे, समालोचक बादल चौधरी सर, या सगळ्यांचा आवाज, प्रदीप देऊलकर सरांचा आवाज, श्याम वाक्कर सरांचा आवाज देखील तुम्ही पहिल्या सत्रामध्ये पहिल्या दिवशी ऐकलात. तसेच उद्याच्या दिवशी देखील या ठिकाणी समालोचकांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते 52 धावा. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळे समालोचक तुम्हाला प्रत्येक दिवशी ऐकायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला मुंबईतील मायानगरीतील जे वरिष्ठ ज्येष्ठ समालोचक आहेत त्यांचा आवाज तुम्ही 3 4 5 दिवस या ठिकाणी ऐकतात आणि ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीपर्यंत नेण्याचा प्रयत्न निश्चितपणे मयूर स्पोर्ट चषकाच्या माध्यमातून राजू बालेकर सरांनी एक उत्कृष्ट असं आयोजन केलंय. कौस्तुभ मसूरकर, मंदार मटकर, मकरंद सावंत आणि त्यांचे इतर सगळे सहकारी, सगळ्यांचे धन्यवाद. नो बॉलचा सिग्नल इथे पंचांनी कळवलाय, हाफ ट्रॅकर आहे आणि त्यानंतर नो बॉल कधीच ऐकता येत नाहीये. सोबत येताना तो फ्री हिटला देखील घेऊन येतो. त्यामुळे मनपसंत मनाजोगा फटका इथे खेळता येणार आहे स्ट्रायकिंग यांच्या फलंदाज रुपेशला आणि धावा मात्र फलकावरती आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 53 धावा. आमच्या सोबत गुणलेखन करतायत योगेश पेंडुरकर. खरं तर गुणलेखकाला समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून संबोधलं जातं आणि तेच अचूक काम या ठिकाणी योगेश पेंडुरकर यांच्या माध्यमातून जे आमचे समालोचक मित्र आहेत. चांगला बॉल आहे, लेंथ वापरली आहे, मागे सरकलाय, पुढे येण्याची आवश्यकता होती, पद्याला ते दाखवलं गेलं नाहीये आणि जो प्रचंड मोठा गॅप होता त्या गॅपमध्ये चेंडू टाकण्याचा इथे प्रयत्न आहे. त्यामुळे खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. फुटवर्क नाहीये, चेंडू आलाय डॉट, टिंब चेंडू आहे. हो श्री घेणारा चेंडू, थोडीशी दुखापत बहुधा झाली असावी. टप्पापर्यंत चेंडू आतमध्ये आलाय. डॉट बॉल आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 चा इथे खेळ संपलाय. 5 षटकांच्या सांगते अखेरीस फलकावरती धावा आहेत 2 बाद 53. 2 बाद 53 धावा 5 षटकांच्या सांगते अखेरीस. प्रथमतः बॅटिंग करत असताना MSRT तुळस, नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय दानिश 11 देवबाग जो नाणेफेक हरलाय. मात्र सामना कोण जिंकणार आहे याची देखील आपल्याला उत्सुकता आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, व्हाईट बॉलची ही स्पर्धा आपण पाहतोय. कारणेवाडीच्या या आलिशान पटांगणावरती मैदानाच्या चारी बाजूला जर नजर टाकली तर घनदाट झाडी आहे, उंच उंच डोंगर आहेत. म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आणि हिरवगार मैदान. पावसाळी वातावरण असल्यामुळे निश्चितपणे हिरवागार शालू परिधान केलेलं मैदान. यावेळेला लेफ्ट हँडेड गोलंदाज जॉनी गोलंदाजी मार्गवरती आहे. खरं तर जॉनी हा फलंदाजीसाठी परिचित खेळाडू आहे. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तो गोलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. पहिलाच बॉल डॉट आहे. चांगला बॉल इथे लेंथ बॉल पाहायला मिळालाय. स्ट्रायकिंग यांच्या बॅटरने ड्राईव्ह केलं, जमिनीला अगदी समांतर फटका निघालाय. एकच धाव इथे ऍड केली जाईल. मिडॉनला क्षेत्ररक्षण केले गेले, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय. एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारते 54. 5 षटक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 54 धावा फलकावरती आहेत. येणाऱ्या 4 चेंडूंचा या षटकातील खेळ आणि पहिल्या डावातील खेळ बाकी आहे. अकुट टप्प्याचा बॉल डीपी स्कोर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चांगला फटका इथे खेळलाय. दुसरे धावेचा प्रयत्न निश्चित होणार आहे. बॅकअप खूप दूर आहे आणि याचा फायदा घेत बघता बघता 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे. 56 धावा अब तक 56 धावा फलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. MSRT तुळस क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. 60-65 धावांचा टप्पा सर करावा लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघात जर आपण पाहिलं तर जॉनी सारखा एक आक्रमक फलंदाज आहे.
जॉनी तयार, स्ट्रायकिंग गेला बॅटर तयार. ओळपी बॉल बॉडमॅनचा वापर केला आणि यावेळेला चेंडूला पाठवले बाउंड्रीच्या बाहेर. जबरदस्त फटका खेळलाय, ताकद झोकली या फटक्यामध्ये. आणि क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार, षटकार. धाव संख्या आता मात्र जी मनात गृहीत धरली होती ती पुढे सरकली आहे. 62 धावा फलकावरती लागलेत. दोन बाद 62 धावा. MSRT तुळस क्रिकेट टीमच्या प्रथमतः बॅटिंग करत असताना दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये आमचे सगळे समालोचक सहकारी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने दिसताना आपण पाहतो आमचे ऑफिशियल्स आहेत. यावेळी ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर, नो बॉल पंचांनी कळवलाय. आणि त्यानंतर बघा गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ चोळणारा देखील इशारा आलाय. अर्थातच फ्री हिटचा उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. चांगला बॉल, तितकाच फटका खेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार आहे. लॉंग ऑफ एरियामध्ये हा क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथे नक्की ऍड होणार आहेत आणि दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे. 65 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. आता मात्र जी धावसंख्या मनात गृहीत धरली होती त्याही धावसंख्येच्या बहुधा पलीकडे संघ सुस्थितीमध्ये बराचसा खाली राहिलाय. चेंडू अतिशय खाली राहिलाय. जमिनीला समांतर चेंडू आला आणि हा टिंब चेंडू आहे. याचा अर्थ डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 6 ची सांगते आणि 6 षटकांच्या अर्थात पहिल्या सत्राच्या सांगते अखेरीस MSRT तुळस क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 65 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी लक्ष्य आहे ते 66 धावांचं आहे. 36 चेंडू 66 धावांचं लक्ष्य दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमला सोपं होणार आहे का, अवघड होणार आहे? निश्चितपणे गोलंदाजी चांगली होईल की फलंदाजी चांगली होईल? मयूर स्पोर्ट चषक 2024च्या पुढच्या सामन्यासाठी कोणता संघ पात्र ठरणार आहे? कोणत्या संघाला मयूर स्पोर्ट चषक 2024च्या स्पर्धेला टाटा गुडबाय करावं लागणार आहे आणि पुढच्या पर्वाची वाट पाहावी लागणार आहे? आपण या स्पर्धेचा आनंद घेतो. मयूर चषक 2024 आपण मालवण तालुक्यामध्ये आहोत. काराणेवाडीच्या या आलिशान पटांगणावरती राजू भालेकर सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कृपा आशीर्वादातून मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. 66 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्य मोठं आहे त्यामुळे संघर्षही मोठाच करावा लागणार आहे. नेमकं या सामन्यात काय घडणार आहे, काय बिघडणार आहे? कॉमेंट्री बॉक्स मध्ये होणार आहे अपेक्षित बदल आणि कॉम बॉक्स मध्ये आपण ऐकणार आहात आमचे सहकारी समालोचक अर्थातच प्रसादजी परब सरांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच अमोल. पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. नाणेफेक जिंकून MSRT तुळस संघाने निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू आणि त्या जोरावर त्यांच्या सर्व फलंदाजांनी मात्र खूप चांगली कामगिरी केली. प्रत्येकाने खूप चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं. मी साईडचा उल्लेख करेन. साईडचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 10 धाव्यांचं. त्यानंतर आपण बघितलं की फलंदाज आदित्यला बघितलं. आदित्यची 27 धाव्यांची खेळी. षटकारांची संख्या आपण जर बघितली तर एकूण 4 षटकार आपल्या बॅटमधून दाखवले आणि सलग 3 षटकार मारत असताना आपण बघितलं की 27 धावा कुठल्या. आणि त्यानंतर रुपेशची आपण फलंदाजी बघितली तर एका षटकाराच्या मैदानात 12 धाव्यांचं योगदान त्याने मात्र दिलं. गोलंदाजीवर आपण लक्ष टाकूया कशा प्रकारे गोलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये सोहमला आपण बघितलं 6 धावा खर्च केला, इकॉनॉमिकल ठरला. अजून एक षटक टाकलं, 9 धावा खर्च केला. 2 षटकांमध्ये 15 धावा, 1 विकेट. त्यानंतर पवनचं आपण षटक बघितलं, 2 षटकात 16 धावा, एकही निर्धाव नाही, एकही विकेट नाही. त्यानंतर रोशनचं एक षटक, 12 धावा त्या षटकामध्ये, 22 धावा त्या षटकामध्ये आणि जॉनीचं एक षटक ज्या षटकात 12 धावा. मग नंतरची दोन्ही षटकं जी आहेत ना ती दोन्ही षटकं खूपच फलदायी ठरली आहेत. तब्बल 34 धावा या नंतरच्या 2 षटकात कुठल्या गेल्या आणि त्याचमुळे की काय आपण बघतोय MSRT तुळस संघाने मात्र एक सरशी साधत असताना या धावफलकावर धावा कुठल्या त्या 64
65 आणि 66 धावसंख्येचं लक्ष त्यांनी ठेवलंय सामना जिंकण्यासाठी दानिश 11 देवबाग संघासमोर. चला सलामीचे फलंदाज पाठवून द्या ग्राउंडच्या आतमध्ये, जेणेकरून आपण सामना लगेच सुरू करू. मयूर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आज घर बसल्या आपण प्रेक्षक ही स्पर्धा बघत आहात. नवीनच सुरू झालेलं आहे चॅनल, आपल्या हक्काचं चॅनल, राजू भालेकर यांचं चॅनल, आणि मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमच्यासोबत गौरव सावंत आहेत, प्रथमेश परब आहेत, त्याचबरोबर ओमकार सावंत. खूप चांगली जबाबदारी हे तिन्ही व्यक्तिमत्व इथे पार पाडत आहेत लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. त्याचबरोबर मयूरस्पोर्ट्स.com या वेबसाईटला आवर्जून व्हिजिट करा. तुम्ही घर बसल्या मयूर स्पोर्ट्सचे जेवढे पण उत्पादन आहे, जेवढे पण प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही घर बसल्या मागवू शकता. टी शर्ट आहे, ट्रॅक आहे, शॉर्ट्स आहेत, हाफ स्लीव आहे, त्यानंतर बॅट आहेत, कॅप आहेत, या सर्व उत्पादनं जी आहेत, सर्व जे प्रॉडक्ट आहेत, तुम्ही घर बसल्या मयूरस्पोर्ट्स.comच्या माध्यमातून तुम्ही परचेस करू शकता. वळूया मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतायत. बॅट्समन नेम प्लीज. कुशल स्ट्रायकिंग एंडला, नॉस्ट्रायकिंग एंडला शुभम, आणि MSRT तुळस संघाकडून पहिला गोलंदाज वापरला जातोय. पंच सांगतात उजव्या बाजूने तो मारा करेल. बॉलर्स नेम आदित्य. ऑल द बेस्ट. प्रति षटकामागे गरज आहे 11 धावेंची. 66 टू विन फ्रॉम द 6 डिलिव्हरी. चांगला पाऊस जो अपेक्षित होता पावसाळी क्रिकेटमध्ये. पहिला चेंडू, लेनचा अप्रतिम वापर आहे, प्रचंड वेग आहे, जास्त मोठा रब नाहीये, पण अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते. आदित्यचा पहिला चेंडू अप्रतिम. समोर कुशल, सेम चेंडू थोडासा आतमध्ये येतोय, खाली राहतोय चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू स्वतःच्या अंगावर जाऊन रश झाला, तिथे कुशल होता. पुन्हा डॉट बॉल. 66 लक्ष. मगाशी जसा उल्लेख केला की 11 धावा प्रति षटकामागे करायच्याच आहेत. पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग, खास करून मी 2 षटकांचं लक्ष वेधीन. 2 षटकांमध्ये तब्बल 34 धावा कुठल्या गेल्या शेवटच्या 2 षटकांमध्ये. आदित्य पुन्हा दा. आता मात्र फिल्डिंग थोडंसं चेंजेस आपण बघतोय. शॉर्ट पॉईंटला खेळाडू सेट केलाय, एक फ्लाइंग स्लीव आपण बघतोय, थोडासा वाईडिश उभा आहे शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये. एक पॉईंट स्वतः क्लोज उभा केलाय, थोडासा दबाव टाकण्यासाठी कुशलवर. शॉर्ट आपले एक्स्ट्रा बाउन्स, पण पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त उसाळ आपण बघतोय, अतिरिक्त उसळी बघतोय, अतिरिक्त बाउन्स बघतोय खेळपट्टीवर. कम्पेअर टू लास्ट 2 इयर, मागचे 2 वर्ष आपण बघितलं की बॉलिंग एंडला आपण बघितलं माती होती, पण आता ही खेळपट्टी तिथपर्यंत बॉलिंग एंडपर्यंत बघितलं कॉन्क्रीटची बघायला मिळते. चेंडू ओव्हर पिच होतो, थोडंसं मागे धावून ऑनसाइडला प्लेस केलं, मिडॉनला क्षेत्ररक्षक दूरवरनं लॉंग ऑनवर येतोय. 2 धावाचा प्रयत्न करणार आहे, पण नकार दिलाय. 2 धावेचा प्रयत्न निश्चित कुशलने केला होता. कुशल नॉन स्ट्रायकिंग एंडला खूप लवकर पोहोचला होता, पण बघितलं की क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवर येतोय, तोपर्यंत दोघांनी स्वतःला थांबवलं आणि इथे मात्र फलंदाजाने मात्र खातं उघडलं 1 धावेने. संघाची धावसंख्या धावफलकावर 2. स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदाच येतोय तो शुभम. शॉर्ट ऑफ लेंथ होता, चेंडू पुल करायचा प्रयत्न, एज अँड गॉन. विकेट फॉर आदित्य. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स. चेंडूने टप्पा पडल्यानंतर ज्याप्रमाणे वेग धारण केला, वेग पकडला, बॅटची एज घेऊन थेट आपण बघतोय विकेट किपरच्या हातामध्ये. रुपेश विकेटच्या मागे, सेफ हँड आणि फर्स्ट विकेट डाऊन. मयूर स्पोर्ट चषक मुहूर्तमेढ रोवली गेली 2022 साली जुलै महिन्यामध्येच. आपण ही स्पर्धा बघितली तेव्हा कालावधी होता 3 दिवसाचा, एकूण 24 संघ खेळले. पारितोषिक होतं 22,000 पहिलं पारितोषिक. त्यानंतर स्पर्धेचं दुसरं वर्ष, एकूण 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, 32 संघांचा समावेश, पारितोषिक 25,000 रुपये. स्पर्धेचं तिसरं पर्व, 5 दिवसाचा कालावधी, 32 संघ आणि पारितोषिक आपण बघतोय 30,000 रुपये. म्हणजे प्रत्येक वर्षागणिक आपण बघतोय की पारितोषिकांची संख्या वाढत चालली आहे. लेफ्ट हँडर ऑन स्ट्राईक जॉनी. शॉर्ट ऑफ लेंथ, व्हाट अ शॉट. जॉनी येस पापा, हा ठोकलाय षटकार. व्हाट अ शॉट. जणू का तो सेटच होऊन आलाय. तडाखेबंद सुरुवात आणि षटकाराने खातं उघडलंय. धावसंख्येत भर, धावसंख्या पुरली ती 8 वर. हा चेंडू लेग
लेगस्टिकच्या बाहेर चेंडू, लेगस्टिकवर इव्हन चेंडू होता आणि पंच सांगतात हा चेंडू घोषांकी क्षेत्रात जातोय. धावसंख्येत भर होईल, धावसंख्या पोहोचेल ती धावफलकावर, ती म्हणजेच 9 धावा. तर एका षटकाचा खेळ समाप्त होतोय, धावफलकावर 9 धावा. सिंधुदुर्ग क्रिकेटचा प्रसार व्हावा, प्रमोशन व्हावं यासाठी हे पाऊल उचललं गेलंय. मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून राजू भालेकर यांची ही संकल्पना, कौस्तुभ मसुरगची साथ, मकरंद सावंतची साथ, त्याचबरोबर मंदार मटकरचा मी उल्लेख करेन. त्यांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. मागचे 3 वर्ष ही नावं आवर्जून आम्ही घेत आहोत. त्यानंतर प्रसाद राऊतचा मी उल्लेख करेन. या सर्वांची मेहनत आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. बॉलिंग मार्कवर नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज. बॉलर्स नेम गंगाराम. ओव्हरपिच आहे, हा सुद्धा चेंडू स्लॉट मध्ये होता. अशा जे काही चेंडू षटकार सुद्धा मारला होता फलंदाजाने, पण आता जॉनी स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. धावसंख्येत भर, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डबल फिगरमध्ये 10 धावा धावफलकावर. 66चा पाठलाग करायचा आहे, असाच अटॅक करावा लागेल, थोडासा दबाव टाकावा लागेल तो गोलंदाजांवर, फिल्डर्सवर. आणि बघायचं त्याच्यामध्ये इथे मात्र सफल होत आहेत का फलंदाज. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक, खूप चांगल्या कॉन्फिडंटने स्टार्ट केला आपल्या इनिंगला जॉनीने, तो स्ट्रायकिंग एंडला. गंगाराम पुढील चेंडू घेऊन रनअप घेऊन स्टार्ट केलं होतं फलंदाज पवित्रा, त्यामुळे त्यांनी थांबवलं. ओ गुड बॉलिंग, कॉट बिहाइंडचं स्ट्रॉंग अपील. आणि अपील होणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे जॉनी फॉर्ममध्ये आहे, जॉनीने ज्याप्रमाणे षटकार मारलाय, अशा बॅट्समनला तुम्हाला रोखायचं असेल तर निश्चित त्याला प्रेशरमध्ये आणणं गरजेचं आहे. आणि तो प्रयत्न केला गंगाराम आणि विकेट किपरने, रुपेशने. हा ओव्हरपिच आहे, उचललाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय वेगाने चेंडूच्या खाली, स्वतः संगनायक आणि जजमेंट चांगलं आहे. सेफ हँड, एक्सलेंट कॅच, फलंदाज बाद. संगनायकाने टिपलाय अप्रतिम झेल, सुरेख झेल. जॉनीचं फक्त एकच तत्व होतं की मला फक्त जाऊन आक्रमण करायचंय, तुटून पडायचंय. पण इथे मात्र मिसटाईम झाला, फटका फसला होता. आणि लॉंग ऑफवरनं येताना संगनायकाने मात्र कुठलीही चूक न करता आपल्या दोन्ही हाताच्या उंजळीमध्ये तो सुरेख झेल टिपला. आणि दुसरा धक्का लागला फलंदाजी करत असताना दानिश 11 देवबाग या संघाला. रबर बॉल क्रिकेटचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात व्हावा, रबर बॉल क्रिकेटचं लोन खूप दूरवर पसरावं, हा सिंधुदुर्गातला प्रयत्न मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आखण्यात आला. 2022 साली त्याची मूर्तमेढ रोवली गेली. मी बऱ्याच खेळाडूंशी चर्चा केली अमोल, त्यावेळी सुद्धा रबर बॉलच्या क्रिकेट स्पर्धा व्हायच्या पण खूप कमी प्रमाणामध्ये व्हायच्या. इव्हन रेवदराच्या स्पर्धेचा उल्लेख झाला, बोर्डिंग ग्राउंडच्या 15 ऑगस्टच्या स्पर्धेचा उल्लेख झाला. पण 2022 पासून जेव्हा मयूर स्पोर्ट चषकाचं आयोजन केलं गेलं तेव्हापासून सिंधुदुर्गातल्या रबर बॉल क्रिकेट सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात आपण बघतोय चालना मिळाली आहे. खूप मोठ्या स्तरावरचे आयोजक येत आहेत, स्पर्धा आयोजित करतायत. आणि जेणेकरून काय होतंय की हा जो मधला पिरियड आहे पावसाचा, ह्या पिरियडमध्ये सुद्धा आपला जो खेळाडू आहे सिंधुदुर्गातला तो शांत बसत नाहीये. फिटनेस का होईना, फिटनेससाठी सुद्धा त्याला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतंय. याचं पूर्ण क्रेडिट जाईल ते राजू भालेकर यांना. बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावर फलंदाज पोहोचले तो पप्पन. लक्ष आहे ते 66चं. अजूनही 10 धावा धावफलकावर आहेत, अजूनही 56 धावांची गरज आहे. लेंथ वापर, लीडिंग एज, हुक करायचा प्रयत्न, टायमिंग जमणार नाही. मागे जाते चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, 2 धावाचा प्रयत्न करणार का बघायचं. पप्पाने कॉल दिलाय, 2 धावा इथे होऊ शकतात का बघूया. आणि 2 धावा पूर्ण. थोडासा कॅज्युअल अप्रोच त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत. आणि पप्पाने 2 धावांनी स्वतःचं खातं उघडलं. धावसंख्या पुरली ती 12वर. समोरच्या कक्षामध्ये आज बादल चौधरी त्याचबरोबर अमोल जमदाडे आमची साथ देत आहेत. गतवर्षी सेकंड लास्ट डे आम्ही जो भालेकरवाडीत घालवला तो अजूनही डोळ्यासमोर आहे. हो, क्लीन बॉल, अनप्लेबल डिलिव्हरी, संधी दिली नाही चेंडू बॅट उचलण्याची. आणि बॅट उचलेपर्यंत चेंडू त्रिफळा आपण बघतो की यष्टी वाकवून निघून गेला तो मागे. एक्सलेंट बॉलिंग बाय गंगाराम. विथ आहे त्याच्यामध्ये, व्हेरिएशन्स भरपूर आहे. गुडलेन टाकतो, शॉर्ट ऑफ गुडलेन. मगाशी ओव्हर पिचला आपण एक षटकार सुद्धा बघितला मागच्या षटकामध्ये. आणि फलंदाज बाद होते पप्पन. फक्त 2च धावा अंकित करू शकला, 2च मिनिटं खेळपट्टीवर थांबला, 2च चेंडूच्या सामोरे गेला. पुढच्या चेंडूवर क्लीन बोल्ड. सो आपण वार्ता करतो म्हणजे भालेकरवाडीची. भालेकरवाडी जसं आपण गतवर्षी आवाहन केलं की
मालवणला येत आहे, कट्ट्यावर येत आहे, एकदा तरी भालेकर वाडीत या. एकदा याल, परत परत याल. बादल चौधरी आमच्यासोबत होते, त्यानंतर हरीश बंडे आमच्यासोबत होते, त्यानंतर अमोल जमदाडे, प्रदीप देऊलकर, स्वतः राजू भालेकर. याचा खूप सुंदर व्हिडिओ व्हायरल झाला होता. ओ बॉटम हँडचा वापर आहे, चेंडू आतमध्ये येतोय, नो बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल कॉल. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. स्कोर मोज ऑन 13. स्ट्राईक केला न्यू बॅट्समन अमित. स्लो रॉन चेंडू गती परिवर्तन. फ्लाइंग स्लिपमध्ये आपण बघितलं की चेंडू हाताला ब्रश होऊन मागे आला डिक्लेअर झोनमध्ये गोशांकी क्षेत्रामध्ये आणि फक्त एकच धावून देऊन गेलाय तो अमितला. षटक समाप्त होते. 2 षटकांचा खेळ पूर्ण इथे होतोय आणि 2 षटकाच्या अखेरीस सरासरी थोडीशी माफक आहे, खूप थोडीशी कमजोर आहे, थोडीशी कमी आहे. प्रति षटकामागे आपण बघतोय 7 धावा आणि 2 षटकाकडे आपण बघतोय अंकी झाले त्या 14 धावा धावफलकावर. मग आपण उल्लेख केला की 66 धावसंख्येचा जर तुम्हाला पाठलाग करायचा आहे तेवढ्याच गतीने बॅटिंग करावी लागेल. प्रति षटकामागे तुम्हाला 11 धावांच्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. पण इथे मात्र आपण बघतोय की 2 षटकाच्या अखेरीस खूपच कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच धावफलकावर 14 अजूनही करायच्या आहेत मैदानावर सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच 52 धावा. 52 स्टिल रिक्वायर फ्रॉम द 24. थँक्यू योगेश, खूप चांगली मला माहिती देतोय. 2 षटकाखेर जर आपण कंपॅरिझन केलं दोन्ही संघांचं, धावा समानच होत्या, फक्त विकेटचा डिफरन्स होता, विकेट जास्त होत्या. प्रचंड वेग. पहिलं षटक ज्यांनी टाकलं आय थिंक तोच गोलंदाज आहे आदित्य. वाईट बॉल. त्याच्या ॲक्शनवरनंच समजून येते आदित्यची गोलंदाजी. आपण जर बघितलं तर चेंडू रिलीज करताना बॅक ऑफ द हँडचा जास्त उपयोग करतो. रिलीज पॉईंट जर आपण बघितलं आदित्यचा पहिला चेंडू वाईट बॉल. ओ अपील पंचांकडे, पण लेगस्टिकच्या बाहेर आहे चेंडू 100%. याच्यात मात्र शंका नाही आणि पंच सांगतात मंगेश धुरी इट्स लेग बाईज. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव इथे ॲड केली जाईल. धावसंख्येत भर होईल ती 16 धावा. थँक्यू योगेश. पहिल्या दिवशी श्याम वाकर यांनी मात्र आमची खूप चांगली साथ दिली, खूप सुंदर समालोचन, इव्हन खेळले सुद्धा श्याम वाकर ॲज अ ओपनर बॅट्समन आपल्या टीमकडून. ओ हवाईमध्ये चेंडू आहे, अक्षरशः बॉडी लाईन चेहऱ्याच्या समोर बॅटचे लिडिंग एज घेऊन चेंडू मागे निघून गेला, क्लोज टू द बॉडी. पण डॉट बॉल, जास्त काही मोठा फरक पडत नाहीये. चेंडू डॉट गेले तरी एवढा काय दबाव नाहीये. पण फलंदाजांना मात्र प्रेशर दूर करावा लागेल. बघा स्वतःला सेफ करत असताना हाच फटका एक्झिक्यूट केला, लेग लान्स केले, चेंडू मागे जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये आणि चेंडू कव्हर करेपर्यंत फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केले. 1 धाव इथे मात्र अंकित केली जाईल धावफलकावर. एका धावेमुळे धावसंख्येत भर. बघायचं पंचांनी डिक्लेअरचा रिझन तिथे मात्र आहे का नाही. धाव इथे पूर्ण झालेली आहे, डिक्लेअरची धाव नाही आहे. धावसंख्या 17 धावा 17. फलंदाजांना आपण जर बघितलं तर शुभम 0, त्यानंतर जॉनी 7 आणि पप्पन फक्त 2 धावा. पूलचा फटका स्क्वेअर लेगमध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेगला तिथे जाऊन तिथे चेंडू थबकतोय. दोन्ही फलंदाजांनी सांगितले 2 धावा होतील पूर्ण आणि 2 धावा इथे पूर्ण धावून पूर्ण करतायत. गुड रनिंग. पहिल्या दिवसामध्ये ज्याप्रमाणे आपण खेळ बघितला, निखिल परबने जबरदस्त इम्प्रेस केलं. 115 धावा एका दिवसामध्ये 3 सामन्यामध्ये निखिल परबने कुठल्या एक्सलंट बॅटिंग चौकी 11 संघाच्या माध्यमातून खेळत असताना. पण त्या दिवसामध्ये आपण बघितलं की कुलस्वामीने आंबेगळी या संघाने मात्र बाजी मारली आणि आपली जागा पक्की केली ती बक्षीस पात्र फेरीमध्ये, म्हणजेच काय तो उपांत्य फेरीमध्ये. पुढील चेंडू राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ होता हा चेंडू, अजिबात अंदाज घेऊ शकत नाहीये फलंदाज. स्ट्रायकिंगला जो आघाडीला फलंदाजीला आलाय तो कुशल आणि बरेचसे चेंडू आपण बघतो तो निर्धाव खेळलेला आहे. अनिकेतने पहिल्या दिवसामध्ये अप्रतिम इम्प्रेस केलं विथ द बॅट विथ द बॉल. आउटस्टँडिंग बॅटिंग, त्याचा उल्लेख मी करेन निश्चितच. राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ होता, लिडिंग एज, हुक केला चेंडू, मागे जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये ते चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करते फक्त एकच धाव. भर पावसामध्ये एवढी मोठी सर आली होती अमोल आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर शेवटच्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 4 षटकार ठोकले लागोपाठ आणि एक चौकार. तब्बल 28 धावा कुठल्या होत्या एका षटकामध्ये अनिकेतने. तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 46 धावांची गरज आहे, जिथे मात्र रिक्वायर्ड रन रेट 11चा होता, मात्र तो खूप पुढे गेलाय 15.33. या रन रेटने बॅटिंग करावी लागणार आहे.
पण सगळे प्रमुख गोलंदाज आपण बघितलं मध्ये त्यांच्या हातमध्ये वापरलेत. आदित्यने एक षटक टाकलं, 9 धावा खर्च करून 1 विकेट काढली. त्यानंतर गंगारामचं आपण एक षटक बघितलं, त्यामध्ये 5 धावा खर्च करून त्याने 2 विकेट काढल्या. आणि पुन्हा आदित्यने अजून एक षटक टाकलं, विकेट तिथे मिळालं नाही, पण इकॉनॉमिकल ठरला. अवघ्या 6 धावा आदित्यने खर्च केल्या. अनिकेतचं इक्वेशन पहिल्या दिवसामध्ये कुलस्वामी आंबेगाडी संघासाठी गंगाराम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 18 चेंडू 46. एक्सलेंट डिलिव्हरी, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. पंचांनी दिलाय कॉल, 1 फॉर द ओव्हर. एका षटकातला एका बाउन्सरचा कोठा पूर्ण. आणि असे चेंडू सतावतात तुम्हाला थोडंसं डॉमिनेट करतात, आणि तेच बघायला मिळतंय गंगारामकडून. हा ओव्हरपिच आहे, उचललाय, पिकअप शॉट मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. आणि पंचांचा इशारा षटकार, पॅरलल स्ट्रोक. जास्त उंची नाही, पण धावा मात्र अर्धा डझन देऊन जातील. 6 धावा. आणि या षटकारामुळे धावसंख्या उंच उडाली आहे आणि जाऊन पोहोचली ती 26 वर. अशा फटक्यांची नितांत गरज आहे बॅटिंग करत असताना दानिश 11 देवबाग संघाला. गंगारामच्या विरोधात पहिल्याच चेंडूवर ठोकलाय षटकार फलंदाज कुशलने. पुढील चेंडू, हा चेंडू दिशाहीन, लेगस्टिकच्या बाहेर, दबाव गोलंदाजावर, गंगारामवर. षटकार याच्या विरोधात लागल्यानंतर बऱ्याचशा असे खेळाडू आपण बघतो की ज्यांच्या विरोधात जर मोठे फटके जर आले तर ते कोणालाच आवडत नाही, आणि तेच बघायला मिळालं गंगारामकडून. दबाव त्याच्यावर. ओव्हरपिच आहे, कव्हर्समध्ये फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू कव्हर करेपर्यंत, स्थिरावेपर्यंत या 2 धावेसाठी दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतात का बघूया. फलंदाज बाद, खूप कॅज्युअल. अमितची खेळी, अमितची धाव खूपच कॅज्युअल. इव्हन त्याला फक्त धावायचं होतं. ही स्ट्राईक एंडला आपण बघितलं की कुशल फटका मारून 2 धावा कंप्लीट करतोय, आणि अमितचं एकदम कॅज्युअल अप्रोच. त्यामुळे त्याला तंबूत परतावं लागेल. डीप एक्स्ट्रा कव्हर बंद चांगली फेकी आपल्याला बघायला मिळते. चेंडूची फेक झाली आणि फलंदाज बाद सुद्धा झाला. पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर खूप काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, जेणेकरून त्याच्यामध्ये आपला हाफ स्लीवचे टी शर्ट बघायला मिळतात, शॉर्ट्स बघायला मिळतात. खास करून बॅट जे आपण वापरतो ते बॅट खास करून ऑइल पेनने पेंट करून आलेल्या पाहायला मिळतात. टेनिस बॉलच्या बॅट मॅट करून ठेवल्या जातात पुढच्या सीझनसाठी. ऑइल पेंट करण्याचं कारण एकच की पावसाने किंवा पाण्याने बॅट भिजू नये, ती जड होऊ नये, हा त्यामागचा हेतू आहे. पुन्हा दिशाहीन, अजून एक वाईड बॉल. थोडंसं शांतपणे इथे मात्र प्रतिकार करतोय कुशल, स्वतःला वेळ देतोय. पण तो जर सेट झाला तर विजयाच्या समीप आपल्या संघाला निश्चितच नेऊ शकतो कुशल. ओव्हरपिच डीप स्क्वेअर मध्ये एक्झिक्यूट केलाय. चेंडू टप्पापर्यंत येतो, ते वेगाने ट्रॅव्हल होते. बघा तिथे 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा कुशल सहज पूर्ण करणार. कॉन्फिडेंटली खेळतोय. छोटे टार्गेट. सचिन रमेश तेंडुलकरचं जर पुस्तक तुम्ही वाचलं ना, की त्या पुस्तकात त्यांनी उल्लेख केलाय की एखादं सेशन, कसोटी सेशन जर एखादं मला पार करायचं असेल ना, एक पूर्ण डाव खेळून काढायचा आहे, तर छोटे सेशन तुम्हाला टार्गेट करावे लागतील. तेच इथे मात्र करतोय कुशल. एक षटकार आपण बघतोय याच्या विरोधात आलाय ऑलरेडी गंगारामच्या. हो, चेंडू उंच केला, मिस टाइम फटका. 2 धावा निश्चित पूर्ण करणार. बघा क्षेत्ररक्षक दूरवर येतोय आणि 2 धावेसाठी दोन्ही फलंदाज जागा सोडते. चांगली फेकी, गुड थ्रो, चांगली फेकी, पण 2 धावा रोखू शकत नाहीये. बघूया 2 धावा ऍड केल्या तुमच्या योगेश कडून, आणि योगेश मला सांगतोय धावसंख्या 33 धावा, म्हणजे निम्म लक्ष आता पार झालंय, निम्म लक्ष अजूनही बाकी आहे. वी कॅन डू इट, मी करू शकतो. तो कॉन्फिडन्स दाखवावा लागेल कुशलला. पुढचा चेंडू गंगारामचा, राऊंड विकेट. हो, पुन्हा एकदा दिशाहीन. बघा एक षटकार मारल्यानंतर किती प्रेशर आलंय गंगारामवर. घरातल्या भाताच्या कुकरमध्ये जेव्हा प्रेशर होते तेव्हा तिची शिटी वाजते. इथे सुद्धा तेच आहे. प्रेशर आला, दबाव आला, इथे सुद्धा शिटी वाजली. 3 वाईड. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेला, ऑन साईडला पुल केला, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही, स्वतः तिथे गोलंदाज गंगाराम पोहोचतोय. पण माहिती आहे इथे कुशलला किती मात्र एक धाव घेणं पुरेसं आहे, जेणेकरून नेक्स्ट ओव्हरमध्ये मला स्ट्राईक मिळेल आणि मी निश्चितच अजून एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न करेन.
तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय. धावफलक मला सांगतोय तर योगेश 35. त्यामुळे आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची गरज आहे. म्हणजे या षटकात तब्बल 15 धावा खर्च झालेल्या आहेत. वाईड षटकार हे सर्व पकडून 15 धावेंचं षटक बघायला मिळतंय. आणि असंच मग जसं मी उल्लेख केला की एक एक सेशन तुम्हाला खेळून काढावं लागेल, एक एक षटक तुम्हाला खेळून काढावं लागेल. इथे मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल की मला कशा प्रकारे या सामन्यात विजय संपादन करायचं आहे, कोणाला टार्गेट करायचं आहे. आणि ते मात्र काम निश्चित कुशलने केलं. एक षटकार मारला गंगारामच्या विरोधात आणि गंगाराम त्यानंतर जो प्रेशराईज झाला 3 वाईट त्याने टाकले. तब्बल 15 धावा त्या षटकात त्याने खर्च केल्या. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 31 धावांची अजूनही गरज आहे आणि बघायचं आहे या 12 चेंडूत 31 धावा कशा प्रकारे याचा पाठलाग कुशल करणार. सर जेव्हा गोलंदाज बॉलिंग मार्क वरील जरा नाव सांगा त्याचं. बॉलिंग मार्कवर आदित्य, 2 आदित्य आहेत. चला 12 चेंडू शिल्लक आहेत, 31 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पुन्हा एकदा कुशल. नावातच खूप काही आहे. कुशाग्र बुद्धीने फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. खूप बाहेर ऑप्शनच्या खूप बाहेर आहे चेंडू. जवळजवळ 9व्या ते 8व्या स्टंपवर चेंडू टाकलाय आदित्यने. धावसंख्या 36. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. नथिंग इज इम्पॉसिबल हे धोरण डोळ्यासमोर ठेवून बॅटिंग करतोय कुशल. ऑप्शनच्या बाहेर ठोक डाला. व्हॉट अ शॉट. काय फटका. डोळ्यांचं पारणं फेडणारा आणि या कारणेवाडी मैदानाला पूर्णपणे मंत्रमुग्ध करणार फटका. एक्सेलेंट शॉट. दाव पे लगा है सब कुछ तो रुक नहीं सकते, टूट सकते हैं लेकिन अब झुक नहीं सकते. वाकणार नाही. पाठीचा कणा ताट ठेवून आपल्या संघासाठी बॅटिंग करेन हे दाखवले कुशलने. हो ऑप्शनच्या बाहेर आहे. खूप बाहेर. षटकार मारल्यानंतर मगाशी जसा मी उल्लेख केला की गंगारामवर प्रेशर आलं, वाईट त्यांनी टाकले. आतापर्यंत या षटकाला दुसरा वाईड. धावसंख्या पण मला सांगतात योगेश एकूण अंकित झाली आहे 43 धावा धावफलकावर आहेत. एक्स्ट्रा बाउन्स आणि पंचांचा 1 बाउन्सचा कॉल. पण इथे मात्र एकदा निश्चित दिली जाईल, ती सुद्धा डिक्लेअर झोन मध्ये. 1 फॉर द ओव्हर. आता कुशल जोपर्यंत स्ट्राईक एंडला उभा आहे तोपर्यंत विजयाचं मार्ग सुकर होईल याच्यात मात्र शंका नाही. दानेश 11 देवबाग संघासाठी 66 धावसंख्येचा पाठलाग करू शकतो. काही काळ आपण बघितलं तर बॅकवर्डला थांबला. काही काळ खूपच वाईट होता पहिल्या 3 षटकांमध्ये कुशलसाठी. पण नंतर मात्र धैर्याने तोंड देतोय समोरच्या गोलंदाजांना. आदित्य तयार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. चेंडू जर गेला असेल तिकडे आला असेल तर ताबडतोब द्या. हातात शक्यतो ठेवू नका. पंचांना आवाज देऊन चेंडू फेकून द्या आतमध्ये. मयूर स्पोर्ट्स चषक 2024 पर्व 3. पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं कुबलस्वामीने आंबेगाडी संघाने मात्र तो दिवस गाजवला. दुसऱ्या दिवशी आपण बघितलं की नुरवी स्पोर्ट शेनवन. फलंदाजींचं मात्र बघितलं तर दाची दुरतने एकमेव असा फलंदाज त्या संघामध्ये शेनवन संघामध्ये ज्याने मात्र तब्बल 107 धावा कुठल्या आणि 107 धावा कुठून 14 षटकार त्याने ठोकले होते. ओ काय फटका आहे. डोळ्यांचं पारणं फेडणार अजून एक दैदिप्यमान षटकार. काय कॉन्फिडन्स झळकतोय फलंदाजीमध्ये. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे सेल्फ कॉन्फिडन्स. जगाच्या कुठल्याही पाठीवर जात असताना गेलास तर सेल्फ कॉन्फिडन्स खूप इम्पॉर्टंट आहे. ऑनसेला पुढचा फटका प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न. चेंडू अडवलाय आणि कोसळलाय सुद्धा. त्यामुळे संधी पुन्हा एकदा मिळेल कुशलला स्ट्राईक एंडला येण्याची. हे दोन षटकार मात्र सामन्याला कल्लाटणी देत आहेत. 8 चेंडू आणि 14 धावा. बघा मॅच कुठे होती आणि कुठे आली बघा. पण 18 चेंडूत 46 करायच्या होत्या. 4थ्या षटकात झाल्या त्या 15 धावा आणि या षटकात आतापर्यंत 2 षटकार मारले आहेत. मला सांगतात योगेश आतापर्यंत या षटकात धावा आल्या आहेत त्या 17 धावा आतापर्यंत आदित्यने या षटकात खर्च केल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग. पूर्णपणे आपण बघितलं की मैदान
कारणवाडीचं मैदान पूर्णपणे शांत झालंय. बॅटिंग फक्त एन्जॉय करत आहेत सगळेजण, ती कुशलची. फुल टॉस आहे, मिस टाइम फटका तिथे शतशक बघूया, पण मिस टाइम हा टायमिंग झालाय, हा टायमिंग झालाय, सीमारेषा बाहेरच जाईल. तिसरा षटकार आहे षटकातला. वॉट अ नॉक अँड वॉट अ बॅटिंग. डेंजरस बॅटिंग परफॉर्मन्स बाय कुशल. 9 सेकंडला आलेला फलंदाज अजूनपर्यंत स्ट्राईकला आलाच नाहीये रोशन, पण त्याचं काम काय आहे? मोटिवेट करणं. वी कॅन डू इट, यू कॅन डू इट. तू करू शकतो, टार्गेट फक्त कर, छोटे छोटे सेशन पार कर. हो क्या बात आहे. पण इथे मात्र बघूया धावा किती मिळतील, प्रश्न आहे. आणि हो षटकार आहे. व्हॉट अ बॅटिंग. संघ अडचणीत असताना संघाला सावरलं, फलंदाजी केली, विश्वास ठेवला स्वतःवर की मी करू शकतो, आणि ती फटकेबाजी बघायला मिळते. आता फक्त 2च धावींची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 6. या षटकात तब्बल 29 धावा खर्च केले त्या आदित्यने. जीत की उम्मीद की है तो हासिल भी होगी, कुछ देर बाद कदमों में मंजिल भी होगी. या भावनेने मात्र आपण बघतोय कुशलची फलंदाजी. बॉलर्स नेम प्लीज. रितेश. धन्यवाद. 6 चेंडू 2 धाब्याची गरज. रोशन पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला. फिल्डर्स आता मात्र क्लोज बोलवलेत विकेट किपरने, रुपेशने. पण काय सामना रंगलाय. उत्कंठा निश्चितच शिगेला पोचली होती. बघायचं 2 धावांची अजूनही गरज आहे. सेफ शॉट. 2 धावा निश्चित पूर्ण करेल याची मात्र शंका नाही. विजयी फटका जवळजवळ मारलाय रोशनने, आणि या 2 धावा सहज इथे पूर्ण होत आहे. सामना इथे जिंकलाय. 66 धावसंख्येचं लक्ष 3 षटकांपर्यंत सामना पूर्णपणे आपण बघितलं. MSRT तुळस संघाच्या बाजूने होता, पण नंतरच्या 3 षटकांमध्ये कुशलने केलेली कुशाग्र कामगिरी आपल्या संघासाठी. 20 चेंडू तब्बल 44 धावा. वॉट अ नॉक. अनबिटेबल, अनस्टॉपेबल कुशल, आणि तोच ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच.